नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये। मित्रांनो, आज मी आपणास वडिलांवर लिहिल्या गेलेल्या कविता ऐकवणार आहे। अनेक कथा, कादंबऱ्या आणि कितीतरी कविता संग्रह आईवर लिहिले गेलेत। आई महान आहेच, पण आईचं कौतुक करताना आपण जन्मदात्या बापाला विसरून जातो। कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणारी, त्यांच्यासाठी कष्ट करणारी आई सर्वांना दिसते, परंतु कुटुंबाच्या रोजीरोटीसाठी कष्ट करणारा बाप कुणाला दिसत नाही। मुलांना बापाचा धाक दिसतो, पण मुलांना चांगलं शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा करणारा व मुलीच्या लग्नासाठी लोकांच्या घराचे उंबरे झिजवणारा बाप कुणाला दिसत नाही। आपण बापाला हवं तसं महत्त्व देत नाही, तर या कवितांच्या माध्यमातून बापाचं आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घेऊया। बाप मात्र कुणाला आठवत नाही। सगळेजण आईचा महिमा गातात, कवितेत मांडतात, कशी असते आई। पडद्यामागे राहून सर्व करणाऱ्या बापाबद्दल कोणीच बोलत नाही। मुलांना भूक लागल्यानंतर आठवते मायेचा घास भरवणारी आई, पण जेवणाची सोय करणारा बाप मात्र कुणाला आठवत नाही। आयुष्यात बिकट परिस्थिती असताना आई मात्र रडून मोकळी होते। वरवर खंबीरपणा दाखवणाऱ्या बापाची अवस्था काय होते। यशोदा देवकीचा आठवतो कृष्ण, आठवतो कौशल्याचा पुत्र राम, कृष्ण पिता वासुदेव, राम पिता दशरथ यांचे कुणाला आठवते का नाम। मुलीचं चांगलं व्हावं यासाठी कित्येकांचे उंबरठे झिजवतो बाप। मुलं संसाराला लागल्यावर सुद्धा संपत नाही त्याच्या डोक्याचा ताप। आयुष्यभर काबाड कष्ट करून गरीब बापाचे झिजतात पाय। मोठी झाल्यावर मुलं विचारतात, तुम्ही आमच्यासाठी केलं काय। बाप असतो कुटुंबाचा पाया। सगळेजण म्हणतात आईची असते वेडी माया। कुणी हे म्हणत नाही की बाप असतो कुटुंबाचा पाया। आईने दिलेली माया दिसते, पण बापाचे प्रेम दिसत नाही खरे। बाप असतो फणसासारखा, वरून काटे आत गोड गरे। तुम्ही चुकलात तर बाबा ओरडतात, मारतात हे खरे, परंतु त्यांच्या हृदयात वाहत असतात प्रेमाचे झरे। आई आहे पंथी तर बाप आहे पंथीमधील वाद। कुटुंबाला देतो उजेड, पण स्वतः राही तेवत दिनरात। आपल्याला पायावर उभं करून दिला त्यांनी आधार, त्यांच्या उतारवयात त्यांना सांभाळा, नका करू निराधार। संकटांना घाबरून कधीच तो हलला नाही, मनामध्ये असतात त्याच्या असंख्य विचार। कुटुंबाच्या चिंतेचा डोंगर असतो नेहमी उभा। एवढं सगळं दुःख सहन करून बाप माझा तरीही स्वतःच्या दुःखाबद्दल कुणासमोर बोलला नाही। संकटांना घाबरून कधीच तो हलला नाही। कुटुंबाला जगवताना आयुष्य त्याचे सरते शेवटी नशिबात दुःखच असते त्याच्या। दुःख भोगल्याशिवाय बाकी काय उरते। तरीही एवढं करून बाप कुणाला कळला नाही। संकटांना घाबरून कधीच तो हलला नाही। लेकरांसाठी बाप आयुष्यभर झिजत असतो। मुलं शिकून मोठी व्हावीत म्हणून कष्ट सोसतो। सतत त्याला सतावत असते मुलांची चिंता, तरीही परिस्थितीला पाठ दाखवून कधी वळला नाही। संकटांना घाबरून कधीच तो हलला नाही। बाप कष्ट करतो म्हणून कुटुंब सारे जगते, त्याची होणारी कसरत नशीबसुद्धा बघते। दुःखाच्या तप्तझाळा सहन करून सुद्धा तरीही बाप नावाचा सूर्य कधीच ढळला नाही। संकटांना घाबरून कधीच तो हलला नाही। बापच आमचा आहे निर्माता। लेकरांचं आयुष्य फुललं पाहिजे म्हणून धडपड त्याची सुरू आहे। बापच आमचा आहे निर्माता, बापच आमचा प्रथम गुरु आहे। जो जो हट्ट केला आईकडे, तो हट्ट बापानेच पूर्ण केला। बापच आमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा कल्पतरू आहे। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बापाने योग्य वाट दाखवली। जीवनात चुकत असताना योग्य वाट दावणारा तो वाटसरू आहे। आईने हा जन्म दिला, पण बापाने खांद्यावर बसून हे जग कसे आहे दाखविले। असा हा माझा जन्मदाता आहे। एका जन्मात समजेल तुम्हाला, इतका बाप लहान नाही। 7 जन्म कमी पडतील, तुम्हाला इतका बाप महान आहे। धन्यवाद मित्रांनो।